सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। या माहू सर्वभूतेषु मा प्रकृतीच्या परिणामा गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुदेव परम नास्ति तस्मै श्री गुरुवे नमो नमः। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमो नमः। त्रैलोक्याधिपति भगवान नीलकंठ भोलेनाथ यांच्या पवित्र मंगलमय चरणी कोटी कोटी अभिवादन करून कल्याणेश्वराच्या पवित्र सान्निध्यामध्ये गेली 5 दिवसापासून आपली कथा सुरू आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे आणि सप्त्यातले दिवस जसे स्वप्नामध्ये जावे तसा जरा 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 निघून जातात। का? त्याचं कारण आहे, ही भक्ती म्हणजे अनन्य भक्ती आहे। ही साधना म्हणजे निस्वार्थ आहे आणि यामध्ये आपण आपला जीव ओवाळून टाकलेला आहे। म्हणून 7 दिवस आपले सप्त्यातले कुणाला निघून गेले कुणालाच पता लागत नाही महाराज बघा। आणि जसा जसा सप्ताह पूर्वार्धाकडून उत्तरार्धाकडे जातो, जशी जशी कथा विरामाच्या दिशेने जायला लागती, त्यावेळेला बऱ्याच शिवभक्तांना हुरहुर लागते। कारण 7 दिवस टाळ मृदंगाच्या तालावरती गावातल्या घराघरामध्ये कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये एक अलौकिक नातं निर्माण होतं आणि भगवंताच्या शिवप्रभूंच्या नामस्मरणाने आपल्या शिरडवाणीतली प्रत्येक कण ना कण हा केवळ आणि केवळ भगवंताचं गुणगान गायलेला आपल्याला दिसतो। हे 7 दिवस म्हणजे दीपावली आपल्यासाठी दीपावली। अनेक साधू संतांचं गावामध्ये आगमन, संप्रदाय आपल्या खांद्यावर घेऊन ज्यांनी लोकजागृतीचं काम करत असणारे अनेक विद्वान कीर्तनकार, त्यांना सुगम संगीताची साथ देणारे गायक वादक, ही सगळं वृंद मंडळी, वाद्य वृंद मंडळी सहसा अनेक गावांना हे सगळं लाभणं अतिशय अवघड आहे। कीर्तनकार चांगले मिळाले तर गायक वादक चांगले मिळत नाहीत। गायक वादक चांगले मिळाले की कीर्तनकार अप्सुरे मिळतात। कवा दोघही चांगले मिळाले की कथाकार महाराज वेगळाच निघतोय। ही सगळी जिथं चांगली तिथं गाव चांगलं नसतं, जिथं गाव चांगलं असतं तिथं कार्यकर्ते चांगले नसतात। अनंत भानगडी परमार्थामध्ये देखील महाराज। तर एवढ्या सगळ्या भानगडींना तुम्ही उलटा पालटा करून हा कार्यक्रम सुयोग्य नियोजनाने ज्या कार्यकर्त्यांनी याला समारोपाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्या शिरडवाणीतल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या मोठ्या आणि त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा माय बापांनो। कारण आज या कलियुगामध्ये वेळ हा कुणाजवळच नाहीये, वेळ कुणाकडे नाहीये। पैसा सगळ्याकडे आहे पण वेळ कुणाकडे नाही। आणि धर्मासाठी संप्रदायासाठी वेळ देणारी जी मंडळी आहेत, आपलं घरदार सोडतात, आपला व्यवहार सोडतात, आपली शेतीबाडी सोडतात आणि केवळ आपल्या गावाला एक चांगली शिस्त लागावी, आपल्या गावाला संप्रदायाचं ज्ञान मिळावं
म्हणून कार्यकर्ते अमूल्य वेळ देतात, अमूल्य वेळ. या जगामध्ये मी सांगितलं तुम्हाला, वेळ कुणाकडेच नाहीये, पैसा भरपूर आहे सगळ्याकडे. एखाद्या वेळेला आमच्या सारख्याकडे आलं, म्हटलं पाटील पट्टी द्या, किती द्यायचे? 1100 रुपये. 1100 नाही 1500 घ्या, पण माझ्याकडे विण्याचं घराणं आणू नका. माझ्याकडे काही सप्त्यातलं काम सांगू नका, आणि माझ्याकडं कुठला बाहेरला महाराज तर अजिबातच आणू नका. का? वेळ नाही कुणाकडेच. म्हणून या कलियुगामध्ये जीवदृष्टीला शिवदृष्टीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर संत संप्रदायाचा हा खूप मोठा वाटा या ठिकाणी या मंडळीने दिलेला आहे, देत आहेत, देत राहतील, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून जे सत्तत्वाचं ज्ञान आहे, जे सत्य आहे, जे सत्य आहे तेच शिव आहे, आणि जे शिव आहे तेच सुंदर आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम. 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 सत्य है, सत्य ही शिव है, सत्य ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. हो सत्यम शिवम सुंदरम. हो सत्यम शिवम सुंदरम. हर हर. हे शिव सत्य आहे, हे शिव सुंदर आहे. म्हणून आपल्या भारताच्या संविधानिक पद्धतीने कुठल्याही शासकीय कार्यालयावरती जा तुम्ही, तिथे आम्हाला सम्राट अशोकाच्या 3 वाघांचं चिन्ह आणि त्याच्या खाली सत्यम शिवम सुंदरम हे वाक्य लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. का? कारण हा शिवच या सृष्टीचा उत्पत्तिकार आहे, आदी आहे, मध्य आहे आणि अंत आहे. भक्ती कुणाची करा, साधना कुणाची करा, ज्याच्याकडे कृतम आणि अकृतम शक्ती आहे, ज्याच्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे, अशी साधना आणि अशा देवाची भक्ती करा. आम्हाला अनेक देव गटले जातात, काही झालेले आहेत, काही मानलेले आहेत, काही आपण तयार केलेले आहेत. पण या शिवाला कुणी तयार केले नाही, तो स्वयंभू आहे, स्वयंभू. आणि जो स्वयंभू आहे त्याला कसल्याही प्रकारचा अंत नसतो. अशा अनंतामध्ये आम्हाला देखील विलीन होण्यासाठी, त्याच्यामध्ये एक रूप होण्यासाठी आम्ही ही शिवकथा श्रवण करत आहोत, त्यांच्या लीलांचं वर्णन करत आहोत, भगवंताच्या चरित्राचं गुणगान गात आहोत. आणि ती गात असताना या सप्त्यामध्ये सर्वात महत्वाचा जर भाग कोणता असेल तर तो आहे दान. का दान श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये? राजा परीक्षिती त्याच्या राज्यामध्ये कलियुगानं आरंभ आला, कलियुग आरंभ करतो त्याच्या राज्यामध्ये. ज्याप्रमाणे पांडव आपला कार्यकाळ संपूर्ण श्रीकृष्णाची आज्ञा घेतात आणि स्वर्ग रोहिणीच्या माध्यमातून कैलासाकडे भगवान शंकराची कृपा प्रदान करण्यासाठी निघतात.
ज्या दिवशी पांडवानं हा मृत्यूलोक सोडला, ही पृथ्वी सोडली, त्या दिवशीपासून कलियुग आरंभ झालेला आहे. पांडवांनी आपल्या पुढील वंशजाला परीक्षितेला आपला राज्यकारभार सोपवला. बरोबर आहे नामदेव महाराज? भागवत करता तुम्ही. आणि त्यानंतर तो कलियुग धर्मावरती त्या कलियुगाने आघात केले आणि धर्माचे त्यानं 3 पाय छाटून काढलेले. त्यावेळेला राजा परीक्षितीला कळालं आणि परीक्षिती राजा ज्या वेळेला कलियुगाला मारायला आलेला आहे, त्यावेळेला कलियुग हा राजा परीक्षिताची क्षमा मागू लागलेला आहे. महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. यानंतर मी कुठेही अन्याय करणार नाही, पण मला जीवनदान द्या. त्यावेळेला परीक्षितीने त्याला जीवनदान देण्याचं ठरवलं. पण कलियुगाने युक्ती केली, राजा तू राजा आहेस, राज्यामध्ये आलेल्या प्रत्येकाला अभयदान देणं तुझं काम आहे. आणि एक काम कर, मला तुझ्या राज्यामध्ये कुठेतरी थोडीशी जागा दे. ज्या वेळेला एखाद्यानं चूक केली, एखाद्यानं एका गुन्हा केला, तर साधू संत त्याला क्षमा करतात. दयेचे आगर, कृपेचे सागर, दया असते त्यांच्याकडे. आणि राजाने त्याला सांगितलं, ठीक आहे, आता तू क्षमा याचना मागत आहेस, तर तू एक काम कर, सांग तुला कोणतं ठिकाण पाहिजे, त्या ठिकाणी मी तुला राहण्याची आज्ञा देतो. त्यावेळेला कलियुगाने राजा परीक्षितेला स्थान मागून घेतलं. मला सुवर्ण स्थान द्या. कुठं द्या? मला सोन्यामध्ये राहू द्या, सोन्यामध्ये. राजाला वाटलं जाऊ द्या, सोन्यामध्ये राहू द्या. सोनं कुणाला मिळतं या काळामध्ये? क्वचित कुणाला तरी सोन्याचे अलंकार लेवायला मिळतात, आणि ते कुठेतरी कुणीतरी लेवत असतं. म्हणून राजाने त्याला अभयदान दिलं, जा तोम स्वर्णात्मस्ती. असं केल्यानंतर तो त्या कलियुगानं काय केलं, टनमिन्या उडी मारली आणि राजा परीक्षितेच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट होता, त्या मुकुटामध्ये जाऊन बसला. आता तो राजाने जो मुकुट ठेवलेला होता, तो मुकुट होता जरासंधाचा. बरोबर आहे का? हा. आणि जरासंधाचा मुकुट ठेवल्या कारणाने, त्याच्यामध्ये कलियुगाचा वास असल्या कारणाने राजा परीक्षितीनं एका ऋषीची मेलेला साप घालून त्या ठिकाणी अपमान केला. आणि त्या राजाला 7 दिवसामध्ये तक्षकरा साप चावून त्याचे मृत्यू होईल, असा त्याला श्राप प्राप्त झाला. अशी कथा मी तुम्हाला काय सांगत आहे? कलियुगाचं महत्व सांगत आहे. पण ज्या वेळेला या कलियुगानं 3 पाय धर्माचे छाटले, त्यावेळेला 1 पाय शिल्लक राहिला. आणि त्यावेळेला कलियुगानं वरदान दिलं, जो जो कोणी माझ्या युगामध्ये दान करल, पूजा करल, धर्म करेल, त्याच्यावर कलियुगाचा प्रभाव ठरला जा. शिवाय नमः, शिवाय नमः, ओम नमः श्री शिवाय नमः. बोला. ओम नमो श्री शिवाय नमः. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. शिवाय
हरी हो. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः बम बम भोले. ओम नमो श्री शिवाय नमः हो शिवाय नमः शिवाय नमः ओम नमो श्री शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः हात वर हात वर. शिवाय नमः ओम नमो श्री शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमो श्री शिवाय नमः ओम नमो श्री शिवाय नमः ओम नमो श्री शिवाय हर हर. महादेव. कथा कीर्तनामध्ये बसल्यानंतर टाळी वाजवत जावं बरं का माणसानं. आणि जे माणसं कथा कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवायला कंजूसपणा करतात त्यांना या सप्त्या पोडून संपला की पुढला सप्ताह येईपर्यंत पॅरलेचा अटॅक येतो बरं का. म्हणजे आम्ही गावाच्या बाहेर गेल्यानंतर होतं हे बरं का, आम्ही गावात असल्यावर होत नाही. टाळी जर वाजवणार गेलो कीर्तनामध्ये कथेमध्ये बसून तर बऱ्याच लोकांना अर्धांग वायू होतो. अर्धांग वायू. आता विचार करा, तुम्ही विचार करा बरं का. दानाचं महत्व सांगत आहेत. गरिबी आणि श्रीमंती. दान करण्यासाठी या जगामध्ये अर्थ अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, समजा एखाद्याला दान भरपूर करू वाटेल पण त्याची परिस्थिती नाही आहे आणि एखाद्याच्या घरी भरपूर परिस्थिती चांगली आहे पण दान करायची वृत्ती नाही. कोठे काही एक आहे एक नाही. त्यावेळेला नारदाला ब्रह्मदेव कथा सांगू लागले उपमन्यूची. व्याघ्रपद मुनीचा हा बालक आहे उपमन्यू. लहान आहे, छोटा आहे पण हुशार आहे. कारण लेकरांची बुद्धी एवढी चंचल असते, एवढी तीक्ष्ण असते. एखादी गोष्ट आणि एखादी वस्तू जर त्यांनी मनामध्ये धारण केली तर ती जन्मभर विसरत नसतात. म्हणून लहान वयामध्ये आम्हाला संस्कार केले जातात. बालपणी दीक्षा लादली गुरुची, संसाराची रुची नकळे मज. बालपणी दीक्षा लादली गुरुची, बालपणी दीक्षा लादली गुरुची. वारे वा नामदेव. बालपणी दीक्षा लादली गुरुची, बालपणी दीक्षा लादली गुरुची. बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची. संसाराची रुची नकळे माझा, संसाराची रुची नकळे माझा, नकळे माझा. बालपणी दीक्षा लादली गुरुची, बालपणी दीक्षा लादली गुरुची, बालपणी दीक्षा लादली गुरुची, बालपणी दीक्षा लादली गुरुची. ओ बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची, बालपणी दीक्षा लाभली गुरुची. हर हर. महादेव. लहान वयामध्ये संस्कार केले आमच्या धर्माने आम्हाला. आमच्या आचार्य आणि आमच्या गुरुनी
लहान असताना नव्हे, जन्मादिलिंग गर्भासी धारण शिव पंचानन सखा माझा. अरे ज्या वेळेला 7व्या महिन्यामध्ये आईचं डोहाळं करण्यात आलं, त्या वेळेला आमच्या गुरुने आम्हाला आमच्या गर्भाला लिंग मानलेला आईच्या. तिथे पुढून आमचा जन्म झाला की तिथून पुढे 12 दिवस जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. बरोबर आहे, बरोबर आहे. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी. जय हो. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. शिव पंचानन सखा जसा. बरोबर आहे. चानन दाता दाता शिव पंचानन सखा माझा. शिव पंचानन सखा जसा. शिव पंचानन सखा जसा. जन्मादि लिंग धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. जन्मादि लिंग गर्भासी धारण जन्मादि लिंग गर्भासी धारण. हर हर महादेव. आणि तिथून पुढे स्वामी आपल्या घरी येतात, तो लिंग घेतात आणि तो लिंग आई आपल्याला जपून ठेवते. मुलगा 7 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा झाला की त्याला दीक्षा दिली जाते. लहानपणी गळ्यामध्ये एकदा लिंग टाकला रे टाकला, आणि दररोज त्या पूजेची जर माणसाला सवय लागली, जन्मभर त्याचं तो पालन करत असतो. म्हणून लेकरांना जास्तीत जास्त 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षाच्या आतच दीक्षा द्या. हे तुमचं काम आहे. पुन्हा बोंबलून काही फायदा नाही. महाराज आमचं पोरगं लय बिघडलं, आता महाराजानं का करावं? हा, आपल्या लेकरांना संस्कार देण्याचं सर्वात मोठं शिबिर हे आई वडील आहेत. पण त्याच्यासाठी आई वडील अगोदर दीक्षा घेतलेली असली पाहिजेत, आई वडील अगोदर पूजा केलेली असली पाहिजेत. अरे लेकरं आपलं बघून आचरण करत असतात. म्हणून काळ भयानक आहे, कलियुग भयानक आहे. आणि या कलियुगामध्ये एखाद्या वेळेला तुम्ही मुला मुलींना कमी शिकवा चालेल, एखाद्या वेळेला कमी प्रॉपर्टी कमवा चालेल, पण या युगामध्ये आपले मुलं आणि मुली निर्व्यसनी निघणं या काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे मायबापाने. नाहीतर काय करावं? नम्रच्या नम्र पाठ लावून लोक आजही कुठे लोळतात दिसतात आपल्याला. तुम्हाला असे अनेक उदाहरणं सांगता येतात. म्हणून सुसंस्काराचं केंद्र म्हणजे कथा आहे. आणि त्यामध्ये छोटासा बालक आहे, उपमन्यू त्याचं नाव आहे. घरची खूप गरिबी आहे. वडिलांना सांगितलं, अगं तू बाळाला घे आणि लवकरात लवकर तुझ्या मामाच्या घरी जा, कारण भयानक आपल्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे.
माणसं तडपडून तडपडून मरून चाललेली आहेत. तुझ्या माहेरी खूप धनधान्य आहे, खूप संपत्ती आहे, राजवैभव आहे. तू बाळाला घे आणि आपल्या माहेरी निघून जा. व्याघ्रपद मुनीची पत्नी म्हणू लागली, प्राणनाथ, मी तुम्हाला सोडून कशी जाऊ? बर ठीक आहे, मी जायलाही तयार आहे, पण आता त्या माहेरामध्ये माझी आई राहिली नाही, माझे वडील राहिले नाही. ज्या मुलीचं माहेर केव्हा संपत तुम्हाला माहित आहे का मायबापांनो? आई आणि वडिलाचं छत्र ज्या वेळेला त्या घरातून निघून गेलं रे गेलं, समजावं तिथली माया आणि तिथली सावली त्या मुलीसाठी कायमची नाही रे, नाही कुणाचे कोणी. जय हो. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. नाही रे, जय हो. नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. अंती जाशील तेव्हा सारे तुटतील धागे दोरे. नाही रे, हो नाही कुणाचे कोणी. बोला बोला. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे बहीण कुणाची, बाहू कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. एकदा आई वडिलाचा धागा दोरा तुटला रे तुटला. मुलीला माहेर मुकलं. कुणाचा भाऊ, कुणाची भाऊजाई, परिस्थिती नाजूक होते. मुली माहेरला जायचं टाळतात. प्रसंग अवधान जात गेल्या तरी तेवढ्या पुरतं तेवढं जाऊन परत येतात, कारण त्या मुलींना तिथल्या ऐश्वर्याची गरज नाही, तिथल्या साडी चोळीची गरज नाही, माहेरातून मला काही धनधान्य मिळेल याची गरज नाही. त्या मुलीला शिनलेल्या भागलेल्या संसारातून माहेरी गेल्याबरोबर त्या आईनं डोक्यावरून हात फिरवला आणि बाळा बरी आहेस का म्हणल्या बरोबर तिचा सगळा शीन निघून गेला. माय बापानो, सगळा शीन निघून गेला. एवढी माया लावणारी ती आई आहे, एवढं प्रेम देणारे ती वडील आहेत. आणि उपमन्यूची आई म्हणू लागली, प्राणनाथ, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी जय हो. मायेचा सागर दिला तिने
जीवन आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार हे रखरखत्या उन्हात रख त्या उन्हात तडपत्या रानात मायेचा सागर बोला बोला दिले जीवनाधार आई माझी ओ मायेचा सागर दिला तिने उपमन्यूला घेऊन आई निघालेली आहे. मामाच्या घरी राहत असताना थोडासा त्रास होऊ लागलेला आहे. उपमन्यू हट्ट करू लागला. आई सांगितलं, बाळा आपण दुसऱ्याच्या घरी आलेलो आहोत. आपल्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि इथे जे मिळेल तेच आपल्याला प्राप्त करून या ठिकाणी आपल्याला राहावं लागेल. हट्ट करू नकोस. पण लहान लेकरं हट्ट करतात. त्यावेळेला मामाची लेकरं एखादी खेळणी घेऊन खेळू लागली की उपमन्यू मागायचा, आई मलाही ते दे. आई कशी बशी त्याची समजूत घालायची. पुन्हा तो शांत व्हायचा. एक दिवस मामाची मुलं दूध पित होती. उपमन्यूला दूध फार आवडत होतं. फार. काही लोकांना दूध फार आवडतं. आजही काही शेतकरी आम्ही बघता, बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी दूध आटता कामा नये. अनेक लोक दुभती जनावरे ठेवतात. एखाद्या वेळेला शेती नाही पिकली तरी चालते, पण शेतकऱ्याच्या घरी दूध दही तुपाने भरपूर असलेली संपत्ती, तीच आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे. मायबापानं आलं का लक्षात? उपमन्यूला दूध आवडायचं. आईला म्हणू लागला, आई मामाची मुलं दूध पित आहेत आणि कृपया करून मला ते दूध दे, मला ते दूध दे, मला ते दूध दे. एक दिवस उपमन्यूच्या आईनं आपल्या भाऊजाईला विचारलं, बाळाला खूप दूध आवडतं, तुम्ही थोडंसं दूध द्या. त्यावेळेला तिथे त्याला दूध मिळालेलं नाही. आता काय करावं? बाळाची समजूत कशी घालावी? आईनं एक युक्ती केली आणि आईनं गव्हाचं पीठ घेतलं. त्या पिठामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते हलवल्यानंतर, गव्हाच्या पिठामध्ये पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याला रंग कसा येतो? कसा येतो? लाल, पिवळा, हिरवा. बोला 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 माय बोला. तुम्हाला बोलका करण्यासाठी तर मला एवढे पैसे देऊन आणलं इथं. पांढरा रंग येतो. आणि उपमन्यूला आई दररोज त्या प्रकारचं दूध देऊ लागली. खेळता खेळता एक दिवस उपमन्यू आपल्या मित्राच्या घरी गेला. आणि मित्राच्या घरी गेल्या कारणाने मित्राच्या आईनं काय केलं, अरे उपमन्यू बाळा ये, माझंही बाळ दूध पित आहे, मीही तुला दूध देते. म्हणून त्या दोघालाही दुधाचे ग्लास भरून दिले. दूध फार आवडतं बरं का. आता मलाही खूप आवडतं बरं का दूध. आता इथं मिळणार गेलो का कोणाला मागणा गेलो आम्ही. आमच्या सुनीता ताईने आम्हाला दुधाची आठवणच येऊ दिली नाही, एवढी त्या मायमाऊलीने सेवा केली महाराज आमचे. मी तर म्हणेल ती घर नाही
प्रत्यक्ष आत्री ऋषींची अनुसयाचा आहे. अनुसया अलग लक्षात. आतिथ्य कसं करावं शिका. आणि मग उपमन्यूनं आपल्या मुलाच्या मित्राच्या बरोबर दूध प्यायला ग्लास तोंडाला लावला. उपमन्यूला चव वेगळी लागली. अरे म्हणलं हे दूध वेगळंच आहे. जी दररोज माझी आई मला दूध देते त्या दुधामध्ये आणि आज मित्राच्या आईनं दिलेल्या दुधामध्ये हे दोन्ही दूध दिसायला जरी एक असलं तरी चव मात्र वेगळी आहे. चव वेगळी आहे. तुम्ही बघा दुधाचे रंग सारखे असतात पण वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या गुरांच्या जनावरांचे तुम्ही जर दूध पिला तर चवीमध्ये फरक लागतो. आपल्या गावरान गाईचं जर दूध तुम्ही पिलात, मी तर म्हणेन या युगामध्ये गाईचं दूध नाही अमृत आहे. अमृत. म्हणून गावरान गाईचं दूध पित जा. त्या गाईचं दूध पिऊन बघा आणि शंकरित गाईचे दूध पिऊन बघा. शंकरित गाई एका वेळेला 5 लिटर दूध देतात पण त्या दुधामध्ये विटामिन नाही, त्या दुधामध्ये प्रोटीन नाही, त्या दुधाला फॅट लागत नाही. ते दूध लिटरनं भरपूर आहे पण त्या दुधावर साय येत नाही, त्या दुधाचं दही तूप होत नाही. आणि आपल्या म्हशी गाईनं थोडंसंच दूध देऊ द्या, त्याचं दही घट्ट होतं. त्याला जर लोण्यानं हलवलं तर ते कितीतरी सुंदर त्याच्यावरती तूप येतं, लोणी येतं, तूप होतं. म्हणून या जगामध्ये जर तुम्हाला दूधच प्यायचं असेल तर ज्या जनावराला वसवंड नाही त्या जनावराचं कधीच दूध पिऊ नका. माय बापन म्हणजे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. शंकरित गायांचं आणि मुर्रा म्हशींच्या दुधामध्ये अजिबात प्रोटीन नाही, विटामिन नाही. म्हणून आमच्या पूर्वजांनी आमच्या घरामध्ये खूप गुरं ठेवायची, म्हशी ठेवायच्या, गायी ठेवायच्या. त्याचं कारणच काय आहे? घरातली लेकरं दष्ट आणि पुष्ट व्हायचे असतील, निरोगी व्हायचे असतील, बलाढ्य बलशाली व्हायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं या काळामध्ये दूध आहे. दूध मिळत नाही ते आम्हाला. आम्हाला सकाळी सकाळी उठल्याबरोबर चहा बरोबर टोस्ट, ब्रेड, नाही जास्तीत जास्त पतंजलीचे बिस्किट, याच्यापेक्षा दुसरं काय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लेकरांना पाव देऊ नका सकाळी सकाळी, लेकरांना ब्रेड देऊ नका, लेकरांना चॉकलेट देऊ नका, कॅडबरी देऊ नका, लेकरांना बिस्किट तर अजिबातच देऊ नका. कारण ती बिस्किट खाल्ल्यानंतर जी कॅलेस्ट्रॉल असतात ते एकदा जर त्या पचनक्रियेमध्ये जाऊन बसले तर त्याला 12 वाजेपर्यंत भूक लागत नाही, त्याला खाऊ वाटत नाही, पचनक्रिया त्याची बिघडून जाते. म्हणून सहसा लेकरांना असे घाण पदार्थ देऊ नका. माय बापांनो, घाण पदार्थ देऊ नका. आता ती एबीसीडी निघाली, एबीसीडी. असं पॉकेट फुगलेलं आहे, मध्ये कितीतरी हवा भरलेली आहे आणि ती मध्ये पॉकेट फोडलं रे फोडलं. जशी त्या पॉकेटची हवा निघून जावी तशा त्या लेकरांची हवा निघून चालली. म्हणून कथेच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. काय खावं आणि काय खाऊ नये आम्हाला कळत नाही. आज लेकरं, छोटे छोटे लेकरं बिमार पडत आहेत, अशक्त आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही रोग प्रतिकार शक्ती राहिलेली नाही. अरे आमचे पुराणी शेतकरी माणसं बघा आजही. पूर्वीच्या काळी त्यांनी हौदातलं पाणी पिलेलं आहे, आरणीतलं साठलेलं पाणी पिलेलं आहे, तरी त्यांच्या पचनक्रियेला काही परिणाम होत नाही, कारण त्यांची पचनक्रिया चांगली होती. आज हे सगळं बिघडत चालल्या कारणानं उपमन्यूनं दुधाचा ग्लास तोंडाला लावला आणि घरी आल्यानंतर आईला विचारू लागला, आई आज मी माझ्या मित्राच्या घरी दूध पिलं ग आई, आज मी माझ्या मित्राच्या घरी दूध पिलं. असं पण आई मला तुला नक्की सांगायचंय, जे तुम्हाला रोज दूध देतीस त्या दुधाची चव आणि मित्राच्या घरच्या दुधाची चव काही वेगळीच होती. आईला भीती वाटली, आता आपलं उघड तर पडणार नाही भांडवल, जे फसवीत आहे मी दररोजाला. तरी उपमन्यूने आयडिया केली आणि आईला सांगितलं, आई मी खूप खेळून आलेला आहे, मला थकवा आलेला आहे आणि एक काम कर, लवकरात लवकर दूध कर, मी तोपर्यंत हात पाय तोंड स्वच्छ देतो. लेकरं घराच्या बाहेर खेळून आली की त्यांना हात पाय तोंड दिवा, स्वच्छ लावा, त्यांना विभूती लेवायला लावा, पाटावर बसवायला लावा, मगच पाणी प्यायचं, मगच त्यांना दूध द्यायचं. निरोगी राहण्याचे लक्षण आहेत. उपमन्यू हातपाय धुण्याच्या निमित्ताने
महाराज स्वयंपाकघराच्या जवळ गेला आणि बघू लागला नेमकं आई काय करते. आईनं दररोजच्या नियमाप्रमाणे आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कालवलेलं आहे आणि उपमन्यूला ती दुधाचा ग्लास आणून दिल्याबरोबर उपमन्यूनं ती दुधाचा ग्लास तोंडाला लावलेला आहे आणि उपमन्यूनं तो ग्लास भर अंगणामध्ये फेकून दिला आहे आणि आईला म्हणून आई हे काय आहे मला सांग. आजपर्यंत तू मला दूध देत होतीस, हेच दूध आहे ते. का माझ्यासोबत छळ केलास तू सांग. का माझ्यासोबत तू असं वागली सांग आई सांग. म्हणल्यानंतर उपमन्यू हट्टाला पेटला आणि शेवटी आईनं आपल्या बाळाची समजूत म्हणली, बाळा आपल्या घरी गरिबी आहे रे, आपल्या घरी गरिबी आहे. आई ही गरिबी येते कशामुळे सांग. गत जन्मामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं दान धर्म केलेलं नाही म्हणून या जन्मामध्ये गरिबी आलेली आहे. आई मला सांग ही गरिबी दूर होण्यासाठी काय करावं लागतं. त्यावेळेला आईनं सांगितलं, बाबा या जगामध्ये कृतम आणि कृतम शक्ती एकामध्ये आहे आणि तो भगवान शिवप्रभू नीलकंठ भोलेनाथाची आराधना केल्यानंतर त्यांना प्रसन्न करून घेतल्यानंतर आपल्यातली श्रीमंती येते, गरिबी निघून जाते. आई देव कुठे राहतो सांग. मला त्या देवाला भेटायचं आहे, मला त्या देवाला बोलायचं आहे, मला त्या देवाला आपल्या घरची गरिबी दूर करण्यासाठी मला मागून घ्यायचं आहे. आई सांग देव कोठे राहतो. आई सांग देव कोठे राहतो. त्यावेळेला आईने सांगितले, देव असा मिळत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, 10 रुपये टाकले आणि अर्धा पावशेर आणला. देव अशाने मिळायचा नाही रे. देव बाजार मने नाही भाव मने देव मला पाव. मने नाही भाव देवा मना मने पाव. देवा आशाने पावत नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला जय हो. काय सांभाळा नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशाने पावत नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. हर 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 देव असा मिळत नाही. त्याच्यासाठी तप करावी लागते, साधना करावी लागते, भक्ती करावी लागते. आईला म्हणू लागला, आई आज्ञा दे, मी तपश्चर्या करायला वनामध्ये निघालेला आहे. लहानसं बालक आहे हो. त्याचे आणखी दुधाचे दात पडलेले नाहीत, कवळे कवळे गाल आहेत. छोटासा बालक आईचं दर्शन घेतो, आईच्या पाया पडतो आणि देव प्राप्तीसाठी निघालेला आहे. जी माणसं दररोज आई वडिलांच्या पाया पडतात त्यांना पंढरपूरला जायची गरज नाही, त्यांना मन्मस्वामीला जायची गरज नाही, त्यांना काशीला जायची गरज नाही आणि प्रयागराज मध्ये जाऊन डुबकी मारायची तर अजिबातच गरज नाही. कारण या जगामध्ये आई आणि वडिलासारखं दैवत दुसरं कोणतं नाही. म्हणून पुंडलिकाला भेटायला परमात्माले पुंडलिकाने सांगितलं, मी आई वडिलाची सेवा करत आहे आणि तुला जर वेळ असला तर थोडा वेळ उभार. म्हणून वीट उभारली महाराज. आजही 28 युगापर्यंत देव त्या विटीवर उभा आहे. सांगा आता देव भेटायला आल्यानंतर पुंडलिकाने आई वडिलाची सेवा सोडून देवाकडे गेला नाही. मग या जगामध्ये देव जर कोण असेल तर वेदाचं पहिलं वाक्य आहे, मात्र देवो भव. म्हणून कुठेही कथा कीर्तनाला निघालो की आमच्या कपिल महाराजाला माहित आहे ते माझ्या घरचे सदस्य असल्यासारखे आहेत. मी आई वडिलांचे पाय पडल्याशिवाय आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आजही माझा नियम आहे महाराज. का
ही तुम्ही लक्षात घ्या. देव मिळण्यासाठी, देव प्राप्तीसाठी हा उपमन्यू निघालेला आहे. अरण्यामध्ये जातो. घनघोर अशा प्रकारची कठोर तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती वर्ष? 32-36 वर्ष झाले. 3 तपपूर्ती झाली. उपमन्यूला देव भेटायला तयार नाहीत. शेवटी भगवंताला दया आली आणि देवाने आपलं रूप पालटलं. इंद्राचं रूप धारण केलं, इंद्राचं. आणि हत्तीवर बसून भगवंत भोलेनाथ उपमन्यूच्या जवळ आले आणि उपमन्यूला म्हणू लागले, बाळा उपमन्यू उठ, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न आहे. शक्तिहीन झालेला बालक डोळे उघडत नव्हते. डोळे झापूनच म्हणू लागला, कृपया आपण आपला परिचय द्या, तेव्हाच मी माझे डोळे उघडीन. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी इंद्रदेव आहे, मी इंद्रदेव आहे. त्यावेळेला उपमन्यू सांगितलं, महाराज, ओ देवेंद्र महाराज, कृपया करून आपण ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने निघून जा, कारण या ठिकाणी मी तुमची तपश्चर्या केली नाही. मी जोपर्यंत माझे भोलेनाथ येणार नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणावर उठणार नाही. उपमन्यूची परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षेमध्ये उपमन्यू 100% पास झाला. मेरिट मध्ये आला. मेरिट मध्ये. आता मेरिट मध्ये येणाऱ्यालाच महत्व राहिले. उगा कटाकटी 35% कुणी विचार न गेले पास होणाऱ्याला. त्यावेळेला भगवंताने आपलं रूप पालटलं. सुंदर रूप धारण केले भगवंताने आणि आपल्या मूळ वेशामध्ये आल्यानंतर भगवंताने उपमन्यूला हाताला धरलं, उठवलं आणि आपल्या छातीशी घट्ट लावून धरलं. क्षीण झालेली होती ही शक्ती, डोळे खोल गेलेले होते, प्राण कंठामध्ये दाटलेला होता. त्यावेळेला भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर उपमन्यूचे नेत्र उघडले आणि त्या नेत्राने भगवंताचं त्याने रूप बघितलं. किती सुंदर रूप आहे. देवाला बघण्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे. ज्ञानचक्षु. देव दृष्टीने दिसत नाही, देव डोळ्याने दिसत नाही, तर त्याच्यासाठी ज्ञानांजन पाहिजे. ज्ञानांजन. आलं का लक्षात? कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, पण अर्जुनाला ते विश्वरूप बघायचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नव्हतं. त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, तेव्हा त्याला ते विश्वरूप बघायला मिळालं. त्याच्यासाठी उपमन्यू हात जोडला आणि देवादिदेव नीलकंठ भोलेनाथांना म्हणू लागला, हे भोले बाबा, माझ्या तुमच्याकडे 2 मागण्या आहेत. पहिली अट अशी आहे, पहिली मागणी अशी आहे, गरिबी काय येते, आणि दुसरी माझी मागणी आहे, मला दूध आवडतं आणि कृपया तुम्ही मला दूध द्या. त्यावेळेला देवाने सांगितलं, बाळा, जे लोक, जे सद्भक्त या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये गृहस्थाश्रम प्राप्त करतील आणि गृहस्थाश्रमामध्ये राहून जे आपल्या कमाईतला, जो आपल्या कष्टातला एक हिस्सा समाजासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी, देशासाठी जे बहाल करतील, त्याच्या घरी कधीच गरिबी येणार नाही, असं भगवंतांनी सांगून टाकलं. म्हणून आपला एक हिस्सा कमाईचा देव, देश आणि धर्मासाठी खर्च केला जातो. त्याच्यासाठी आपल्याकडे पद्धत आहे. तिफन किती फणाची आहे स्वामीजी? 3 फणाची तिफन आहे. एक फण हा लागुडासाठी आहे, उत्पन्नाचा. दुसऱ्या फणातलं उत्पन्न हे घरी ठेवण्यासाठी आहे आणि तिसऱ्या फणातलं झालेलं उत्पन्न देव, देश, धर्मासाठी आहे. आता तिफनच राहिले नाही. आलं ट्रॅक्टर, भरार दिवसातून एका दिवशी तुमचा सपडा साप. आता ट्रॅक्टर फणच राहिला नाही. म्हणून आपल्या उत्पन्नातला एक हिस्सा, एक 33 हिस्सा
तिसरा हिस्सा आजही एक धर्म देशा धर्मासाठी खर्च करतो, त्या धर्माचं नाव आहे शीख धर्म. आहे का नाही? त्यांचे लंगर लागतात, त्यांचे मंदिरं बघा, आणि गुरु परंपरा तर त्यांनी नष्टच करून टाकली की हो. 10वे गुरु शेवटचे त्याने याच्यानंतर आपल्या मुलांना गादीवरून खाली उतरवलं गुरु गोविंद सिंहाने, आणि ग्रंथच गादीवर ठेवला, आणि त्यांनी सांगितलं लोकांना आजपासून तुमचा गुरु दुसरा तिसरा कोणी नसून ग्रंथच हा तुमचा गुरु आहे. म्हणून आज भारतामध्ये सर्वात उच्चतम कोटीला जाणारा धर्म म्हणजे शीख धर्म आहे. माझा हे लक्षात घ्या तुम्ही. उपमन्यूची पहिली आठ सांगण्यात आली. उपमन्यूनं मागितला, आता दूध मागितलं उपमन्यूनं, दूध. भगवान भोलेनाथाने विचार केला, बाळा सांग तुला किती दूध पाहिजे आहे. उपमन्यूने सांगितला, मला आता लेकराला किती दूध लागते हो मला सांगा बरं. एक वाटी एक ग्लास जर लेकरानं दूध पिलं तर त्याचं पोट भरतं महाराज, पुन्हा ते दुधाकडे बघत नाही. उपमन्यूने सांगितला, मला खूप भूक लागलेली आहे देवा, आणि मला एक वाटीभर दूध द्या, वाटीभर दूध द्या. भगवान शंकराने विचार केला, म्हणले एवढा मोठा देव आहे, म्हणले मी महादेव, आणि हिने एवढं तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतलाय, मागायचं काय याला कळत नाही. देवादिदेव भोलेनाथांना प्रसन्न करून घेतला आणि वाटीवर दूध मागू लागलेला आहे. देवाने विचार केला, मागणाऱ्याला नाही कळालं तर देणाऱ्याला तरी कळावं. मी जर याला वाटीवर दूध दिलं तर लोक मला काय म्हणतील, काय महादेव आहे, काय महादेव आहे, उगाच मोठेपणा त्याचा गवला, एवढा मोठा महादेव आहे आणि कुठं लेकराला वाटीवर दूध देतात का. भगवान शंकरांनी सांगितलं, उपमन्यू मी तुला एवढं दूध देईन, एवढं दूध देईन. महाराज त्याला दुधाचा सागरच देऊन टाकला, दुधाचा सागरच देऊन टाकला. म्हणून प्रमाण आहे, उपमन्यू पूजा करी राजा केला क्षीर सागरी. उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा हा उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा करी, उपमन्यू पूजा करी. राजा केला क्षीरसागरी. बोला, राजा केला तीर्थावरी, राजा केला तीर्थावरी, राजा केला तीर्थावरी. उपमन्यू उपमन्यू राजा करी, उपमन्यू पूजा करी. हर हर देव. दुधाचा सागर देऊन टाकला उपमन्यूला. आता किती दूध पिणार आहे उपमन्यू सांगा. लिटर, 5 लिटर, एखादी टँकर किती दूध पिणार आहे पिऊन पिऊन. उपमन्यूला दूध पिऊन कंटाळा आला, सागर देऊन टाकला दुधाचा. त्यावेळेला दानाचं महत्व भगवान नारदाला ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत. म्हणून ग्रस्त आश्रमामध्ये असताना आपण कथा कीर्तनामध्ये कशा प्रकारचं दान केलं पाहिजे, स्वइच्छेने दान केलं पाहिजे. जे घडल आणि जे आपले ऐपत असेल तेच दान केलं पाहिजे. आपल्या परिस्थितीच्या वर जाऊन कधीच दान करायचं नाही. म्हणून या ठिकाणी दानाचं महत्व, व्याघ्रपद उपमन्यूची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ग्रंथकर्ते वेदव्यास पुढे आपल्याला पार्वती खंड सांगणार आहेत. आणि या पार्वती खंडामध्ये आज पार्वतीचा जन्म कसा झाला, पार्वतीचं लग्न कसं झालं, ह्या पण या ठिकाणी बघणार आहोत. आणि हा पार्वती खंड सुरू होण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा
आपल्या सुंदर अशा भजनामध्ये तल्लीन होऊन मंत्रमुग्ध होऊन सर्वांनी मन एकाग्र करावं म्हणून गायक वादकांना विनंती करतो आपण सुंदर भजनाने लोकांना मंत्रमुग्ध करावं. चाटीला वाजा चाटीला. नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. नमः ओम नमः ओम सच्चिदानंद ओम. शिव ओम सच्चिदानंद ओम. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु टाळी, टाळी. बसवालिंगाय नमः. सच्चिदानंद ओम. सच्चिदानंद ओम. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. नमः सच्चिदानंद ओम. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. नमः सच्चिदानंद ओम. नमः सच्चिदानंद ओम. श्री गुरु बसवालिंगाय नमः. श्री गुरु बसवालिंगाय नमः. हर हर महादेव. पार्वती खंडाला आपण सुरुवात करत आहोत. उत्तर दिशेला गगनचुंबी उंच उंच असा चीन आणि भारताच्या सीमेलगत एक भयान मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव आहे हिमालय. जर हिमालय भारताच्या आणि चीनच्या सीमेवर जर तैनात राहिला नसता तर या चीनने आपल्या भारतावरती केव्हाच आक्रमण केलं असतं आणि भारत काबीज केला असता. पण त्याच्यामध्ये हा हिमालय अत्यंत उत्तुंग पर्वत मध्ये असल्या कारणाने त्या हिमालयाची अर्धांगिनी मेनका ही दोन्ही दाम्पत्य भक्तिभावाने धर्माचराने राहत आहेत. इकडे यज्ञकुंडामध्ये सती माता काल आपला देह संपवल्या कारणाने भगवान भोलेनाथ तिच्या वियोगामध्ये दुःखी झालेले आहेत. त्यावेळेला विष्णूजीने आपल्या सुदर्शन चक्राने त्या अर्धवट जळलेल्या देहाचे अनेक तुकडे केले. ते शक्तिपीठ झालेले आहेत. आपण इथपर्यंत कथा बघितलेली आहे. सतीचा वियोग झाल्या कारणाने भगवंत समाधीमध्ये निघून गेलेले आहेत
आता भगवंताला जाग कसं करावं, त्यांना समाधीतून परत कसं आणावं, हा सर्व देव लोकांना प्रश्न पडलेला आहे. त्यावेळेला इंद्रदेव आणि चंद्रदेव विष्णूजींना म्हणू लागले, ब्रह्माजीला म्हणू लागले, आणि काही करून आपण ही आदिमाया परत या मृत्यू लोकांमध्ये कशी जन्म घेईल याचं आपण नियोजन केलं पाहिजे. माणसं निघून जातात, माणसं एकदा निघून गेली, या जगामधून जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांची आम्हाला किंमत कळत नाही. आणि एखादी वस्तू, एखादा माणूस आपल्यापासून निघून गेला की पुन्हा रडून आणि दुःख करून काय उपयोग आहे मायबापांनो. म्हणून आहे तोवर त्यांची किंमत करा, आहे तोपर्यंत त्यांना ओळखायला शिका. काय करावं, देव लोकांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं, आपण पर्वतराज हिमालयाला विनंती करूया आणि मेना राणी आणि पर्वत हिमालयाला आपण तपश्चर्यासाठी प्रवृत्त करूया, जेणेकरून ही आदिमाया परत या मृत्यू लोकांमध्ये जन्म कसा घेईल. कुणाच्या उदरी जन्म घेणार, कारण जन्म घेण्यासाठी कुल पवित्र असावं लागतं. कुल ते पवित्र वीर शैव वंशी पावन जगासी करीत असे. त्याप्रमाणे ही कुस पवित्र असली पाहिजे, कुळ पवित्र असलं पाहिजे. सर्व देव लोकांनी युक्ती केली आणि पर्वतराज हिमालयाला सांगू लागले, हे हिमालया, तू आणि मेना राणी कठोर तपश्चर्या करा, आदिमाईला प्रसन्न करून घ्या. ते दोघांनी आदिमाईला प्रसन्न करून घेतलेला आहे. आणि जगतचे जननी प्रसन्न झाल्यानंतर तिने त्यांना मागणी मागण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि त्यावेळेला पर्वतराज हिमालयाने सांगितलं, तू आमच्या पोटी जन्म घ्यावा. तथाच तो असा आशीर्वाद देऊन त्या अंतर्धान पावते. आणि इकडे बघता बघता मेना राणीला डोहाळे लागलेले आहेत. आणि एक दिवस चैत्र मास शुद्ध नवमीला मृगशिरा नक्षत्रावरती मध्यान रात्रीच्या वेळी मेना राणी एका सुंदर बाळाला जन्म दिलेला आहे. आणि परत एकदा सतीचा या मृत्यू लोकांमध्ये जन्म झालेला आहे. आणि ती पर्वताची कन्या असल्या कारणाने तिला नाव प्राप्त झालेले आहे, पार्वती माता की, उमा माता की, हर हर महादेव. हिमालयाची कन्या म्हणून तिला हिमनग बाळा नाव देण्यात आलेलं आहे. पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती नाव देण्यात आलेलं आहे. नामसंस्कार संपन्न झालेला आहे. आणि हळूहळू चंद्राच्या कलेप्रमाणे पार्वती वाढू लागलेली आहे. इकडे भोलेनाथांना समाधीतून उठवण्यासाठी सर्व देव लोक एकत्र झाले. भोलेनाथांना समाधीतून जागे करतात आणि भोलेनाथांना विनंती करतात, देवा, आमच्यामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागलं, सतीचा वियोग झाला आणि आम्हाला क्षमा करा. आणि काहीही करून तुम्ही परत या प्रपंचाचा, या मृत्यू लोकाचा, या विश्वाचा गाडा तुम्ही चालवायला सज्ज व्हा. दुःखातून बाजूला व्हा देवा, दुःखातून बाजूला व्हा. जे अनेकांचं दुःख निवारण करतात तेच आज दुःखामध्ये आहेत. जे सर्वांना सुख देतात तेच आज दुःखामध्ये आहेत. सुख देईल शंकर, खरा पूजन लवकर. सुख देईल शंकर, सुख देईल
सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर सुख देईल शंकर करा पूजन लवकर. सतीच्या वियोगाचं दुःख भगवंताला झाल्या कारणाने भगवंत त्या दुःखातून बाजूला व्हायला तयार नाहीत. वस्तू गेली, माणूस गेला की आपण दुःख करतो, रडतो. माणूस गेल्यानंतर किती दिवस दुःख करायचंय शास्त्र आम्हाला सांगतं. पहिली गोष्ट, जाणाऱ्या व्यक्तीबद्दल दुःख करू नका, कारण या मृत्यूलोकामध्ये ती जाण्यासाठीच आलेली आहेत. याचं नावच आहे मृत्यूलोक, जिथे कुणी जिवंत राहणार नाही, सगळे मरणार आहेत, सगळे मरणार आहेत. हात वर करा, कोण कोण मरणार आहेत? अरे बाबांनो, शिवभक्ताला मरणाची भीती नाही. कधी मरू, कधी मरू, कधी मरू, कधी मारू, कधी मारू, कधी मारू, कधी मारू. थोडा चाटीचा चाटीचा कपल्याचा. जय हो. कधी मारू, कधी त्यावेळेला एक दिवस नंदीने भगवान शंकराला सांगितलं, म्हणले बोले बाबा तुम्हाला की माहित आहे का? म्हणले काय झालं? पर्वतराज हिमालय आणि मेनाराणीच्या पोटी आदिमाईनं जन्म घेतलेला आहे आणि ती खूप सुंदर आहे, खूप देखणी आहे. भगवंताला पार्वतीला बघण्याचा मोह आवरला नाही आणि भगवंताने नंदीला सांगितलं, नंदी तू लवकरात लवकर हिमालयाकडे जा आणि हिमालयाला सांग की भगवंत तुझ्या नगरीमध्ये येणार आहेत. त्यावेळेला हिमालयानं खूप अशी चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. भगवंत हिमालयाकडे जातात, पण अट घालण्यात आली, ज्या वेळेला मी पर्वतराज हिमालयावर येईल त्यावेळेला माझ्या दर्शनासाठी कोणी यायचं नाही. दररोज हिमालय भगवंताच्या पूजनासाठी जाऊ लागलेला एक दिवस पर्वतराज भगवंताच्या पूजनासाठी जात होता आणि तिथे तेवढ्यामध्ये पार्वतीनं आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, म्हणले बाबा तुम्ही कोठे जात आहात? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आपल्या नगरीमध्ये भोलेनाथ आलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी मी जात आहे. त्यावेळेला पार्वतीनं सांगितले, बाबा मीही तुमच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, भगवान शंकराने सांगितलेलं आहे की मी इथे तपश्चर्या करण्यासाठी आलेलो आहे आणि माझ्या तपामध्ये विघ्न येऊ नये याच्यासाठी कोणीही इथं येता कामा नये. मग पार्वतीने हट्ट धरला. पार्वती बरोबर गेली आणि गेल्यानंतर भगवंत डोळे झाकून बसलेले आहेत. तेवढ्यामध्ये पार्वती जाते, एक बेलाचं पान घेते आणि भगवान शिवशंभूच्या चरणावरती पाण्याने स्पर्श करते. त्यावेळेला भगवंताला जाग येते आणि भगवंत डोळे उघडतात. हिमालयाला सांगतात, हिमालया तुला माहित नाही का मी सांगितलेलं आहे माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न येऊ नये याच्यासाठी ते कोणालाही घेऊन येऊ नकोस. त्यावेळेला पार्वती भगवंताला विनंती करते, देवा मला तुमच्या भजनासाठी, मला तुमच्या दर्शनासाठी येऊ द्या. पार्वती परवानगी घेते.
आणि परवानगी घेतल्यानंतर नारदाला कळतं आणि नारद ताबडतोब जाऊन विष्णूजीला सांगतो, विष्णूजी लवकरात लवकर कामदेवाला पाचारण करून घ्या, कारण सध्या भगवान शंकर आणि माता पार्वती पहिला हिमालयावरती आहेत आणि भगवंत जोपर्यंत त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण होणार नाही तोपर्यंत देव लग्नासाठी सज्ज होणार नाहीत. तेवढ्यामध्ये कामदेवाला पाचारण करण्यात आलं आणि कामदेवाला काम सांगण्यात आलं. म्हणजे कामदेव तुमच्याकडे अति महत्वाचं काम आहे. काय बोला? त्यांनी सांगितलं, भगवान शिवशंभूच्या मनामध्ये काम भावना निर्माण करायचे आहेत, काम बाण सोडायचं आहे. कामदेवाने सांगितलं, दुसरं कोणी मिळालं नाही का म्हणले या कामासाठी तुम्हाला? माझी लवकरात लवकर पुण्यतिथी करून 13वी खायचा विचार दिसला म्हणला सगळे देवांचा. अरे म्हणलं असं का बोलत आहेस? अरे म्हणले भगवान शिवशंभूच्या समोर जायचं आणि त्यांच्या मनामध्ये काम निर्माण करायचं खूप मोठं अवघड काम आहे म्हणलं. सती रती ही कामदेवाची पत्नी आहे. रतीने सांगितले, काही करा, देव कार्य आहे, धर्म कार्य आहे, सृष्टीवरती संकट आलेलं आहे आणि तुम्ही देवांचं सहकार्य करा. त्यामुळे रती आणि कामदेव हे हिमालयावरती गेलेले आहेत. माता आणि भगवंत एकत्र आहेत. त्यांची एकमेकांची नजर एकमेकाला झाल्याबरोबर कामदेवाने आपल्या कामबाणाचा प्रभाव सोडलेला आहे आणि भगवंताच्या हृदयावरती तो बाण लागल्या कारणाने भगवंताच्या मनामध्ये किंचित काम निर्माण झालेला आहे. पुन्हा भगवंत बाणावर येतात. एवढा मोठा योगी मी, एवढा मोठा तपस्वी मी, आणि माझ्या मनामध्ये कामभाव निर्माण व्हावा हे कशामुळे घडलं? तर समोर बघतात तर कामदेव आहे. शिवशंभूंना राग आला आणि आपल्या क्रोधामध्ये भगवान शंकरांनी त्रिनेत्र उघडलेले आहेत आणि तिसऱ्या डोळ्यातून भला मोठा अग्नीचा ज्वाळा जाऊन कामदेवाला जळून भस्म केलेला आहे. तेवढ्यामध्ये रती रडू लागलेले आहेत, सर्व देव लोक रडू लागलेले आहेत. काही करून कामदेवाला तुम्ही अभयदान द्या, अभयदान द्या. रती रडू लागली, देवा आता मी कुणाचा आधार घेऊन जगू? भर तारुण्यामध्ये माझा पती निघून गेलेला आहे, आता मी कसं जगू सांग? त्यावेळेला भगवान शंकरांना दया आली आणि भगवंताने रतीला वरदान दिलं, अनंग स्वरूपाने आजपासून तुझा पती तुझ्या सोबत राहील. देवीने सांगितले, देवा काय फायदा मला त्या अनंग स्वरूपाने राहून? त्यावेळेला भगवान शंकरांनी तिला दुसरा वरदान दिलं आणि सांगितलं, ज्या वेळेला सरत्या द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा अवतार होईल आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जो प्रद्युम्न नावाचा बालक जन्माला येईल, शंकासुराचा वध करेल आणि त्यावेळेला तोच तुझा कामदेव म्हणून तुला पती म्हणून प्राप्त होईल आणि तुमच्या दोघांचं लग्न लागल, असं वरदान भगवान शंकराने रतीला देऊन टाकलेलं आहे. अशी घटना घडल्या कारणाने दोघं तिथून निघून जातात. इकडे पर्वतराज हिमालय आणि मीनाराणीला सांगण्यात आलं, दोघांचे मन जुळले, दोघांनी एकमेकाला पसंत केलेला आहे आणि आता कसल्याही देण्या घेण्याची अट न घालता तुम्ही लवकरात लवकर लग्नाला राजी व्हा. खूप मोठी लग्नाची तयारी करण्यात आली. इकडे नारदाला सांगण्यात आलं, नारदजी तुम्ही लवकरात लवकर पत्रिका छापा आणि पत्रिका वाटण्याचं काम तुम्ही करा. नारदाने त्रिलोकामध्ये पत्रिका वाटायला सुरुवात केलेली आहे आणि भगवान शंकराचं हे प्रिय वराड जे भूत प्रेत आहेत ते हळूहळू हळूहळू हळू कैलासावरती जमायला सुरुवात झालेला आहे. ब्रह्मदेव मंत्र उच्चाराचा कार्य करणार होते, विष्णूजी त्यांचा सखा बनून त्यांच्या सोबत राहणार होते. त्यावेळेला पर्वतराज हिमालयाला सांगण्यात आलं, हिमालया वराड खूप मोठा आहे, लग्नाची जय्यत तयारी कर आणि विशेष करून जेवणाची तयारी मोठी कर, कारण हे भूत कितीतरी दिवसापासून उपाशी आहेत. मग खूप मोठी त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेला हे काम सोपवण्यात आलेलं आहे. चंद्र आणि सूर्य द्वारपालावरती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांचं वराडी लोकांचं स्वागत करण्यासाठी उभा आहेत. तिथं अनेक देवदेवता काम करत आहेत, कारण हे लग्न दुसरं तिसरं कुणाचं नसून आदिनाथ भोलेनाथांचं एवढं मोठं लग्न या मृत्यू लोकामध्ये पूर्वी कुठं लागलं नाही, भविष्यामध्ये कुठं लागणार नाही, वर्तमानामध्ये कुठं लागलेलं नाही महाराज. अशा प्रकारचे लग्न या ठिकाणी तयारी झालेली आहे. बघता बघता हे विशाल वराड भगवान शंकराचं प्रभूला घेऊन हळूहळू हळूहळू पर्वतराज हिमालयाच्या दिशेने निघालेला आहे. सगळ्यांच्या हातामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत, वाद्य आहेत. कुणी शंखनाद करू लागलं, कुणी पद्मनाद, कुणी वेगवेगळ्या प्रकारचे मृदंगनाद करू लागलं. आणि अशा प्रकारचा नाद करत ऋषी मुनी साधू संत अशी योगी मोठमोठे सगळेजण या ठिकाणी भगवान शंकराच्या लग्नाला निघालेले आहेत. आणि अवघ्या थोड्या वेळामध्ये हे वराड पर्वतराज हिमालयाच्या द्वारापर्यंत येऊन ठेपणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे, या ठिकाणी तयार झालेल्या वधूवरांना शंकर पार्वतींना आपण ताबडतोब या ठिकाणी वाजत गाजत घेऊन यायचं आहे. आणि अशा प्रकारची लग्नाची तयारी झालेली आहे. आणि ही लग्नाची तयारी होत असताना या गावामध्ये अशा प्रकारचे लग्न लागत आहे. कसं लग्न लागत आहे आमचे गायक वादक या ठिकाणी प्रस्तुत करतील. या शिरड गावामध्ये, या शिरड गावामध्ये काय वाजत गाजत सोन्याचं भाशिंग लगीन शंभूचं लागत. सोन्याचं भाशिंग लगीन शंभूचं लागत. थांबा थांबा, वराड येत आहे आणि वराडाच्या स्वागतासाठी आपल्याला उठून गात नाच पावलं खेळत या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. उठा, गोल गोल रिंगण करा. जागा सोडली ना मध्ये. हा, आपापल्या जाग्यावरती या ठिकाणी रस्ता ठेवून या ठिकाणी आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. पूजेचं साहित्य ताट आणलेलं बाजूला ठेवा. महादेव पार्वती आले का? रस्ता मोकळा सोडा सगळे. हॅलो. स्वागतम सुस्वाम, स्वागतम सुस्वाम, स्वागतम सुस्वाम, स्वागतम सुस्वाम, स्वागतम. कार्यकर्त्यांना विनंती, अक्षदा वाटपाचं काम करावं. अवघ्या थोड्याच वेळामध्ये लग्न लागणार आहे. अक्षदा वाटपास काम चालू करा. गावातील सर्व लहान थोर मंडळी, पाटील, पटवारी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार यांनी ताबडतोब लग्न मंडपाकडे यायचं आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये लग्नाला सुरुवात होणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शंकर पार्वतीला ज्यांनी सजवलेले प्राची ब्युटी पार्लरचे प्रमुख संगीताता देशमुख यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि यानंतर आपली कथा थोडी राहिलेली आहे. कृपया शांत बसा, कृपया शांत बसून सहकार्य करा. कार्यकर्त्यांनी अक्षदा वाटण्याचं काम करा. अवघ्या थोड्याच वेळामध्ये कृपया सगळ्याला हात जोडून विनंती, शांत बसा सगळे. आता कोणीच आवाज काढू नका, काहीच. थोडं बाजूला सारखा, सगळे उभं राहिले, सगळे खाली बसून घ्या. लग्न लागले की बोला, नंतर लग्न लागले कोणा बोलू नका कोणी आता काहीच. या ठिकाणी भगवान शिवशंभूचं वराड पर्वतराज हिमालयाच्या द्वारपालावरती येऊन ठेपलेलं आहे. तिथे त्यांनी त्याचं सुंदर स्वागत केलेलं आहे. आणि भोलेनाथ आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर चढणार आहेत. तद्वत या ठिकाणी 5 मंगळाष्टक होतील. त्यामध्ये ज्यांना
या भगवान शंकर आणि पार्वती मातेचं लग्नामध्ये कन्यादान करायचं आहे. त्या कन्यादानाचं दाम्पत्य कोण आहे, त्यांचं नाव आणि त्याने कृपया इकडं माझ्याकडे वर यायचं आहे. कारण आपल्याला स्वामी महाराज विधी करत असताना त्यांची पाद्यपूजा व कन्यादानाचा संकल्प यासाठी त्यांचा सोडायचा आहे. त्यानंतर आमचे स्वामी महाराज संपूर्ण विधी मंत्रोक्त आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करतील. त्यामध्ये मंगळाष्टक जर कुणाला म्हणायचे असतील तर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी येऊन आपण माईकच्या जवळ उभा राहायचं आहे. पहिले मंगळाष्टक स्वामी म्हणतील, शेवटची मंगळाष्टिका या ठिकाणी संगीतबद्ध होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लग्न लागल्यानंतर कोणीही कसल्याही प्रकारची गडबड करायची नाही, कारण आपल्याकडं आभाळ उठले नाही, पाऊस पडत नाही. त्याच्यामुळं शिस्तीमध्ये सर्वांनी शंकर पार्वतीचं दर्शन, व्यासपीठाचं दर्शन, आणलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाचं विवरण आणि आयुर्पचार या ठिकाणी स्वीकार करण्यात येणार आहेत. म्हणून कन्यादानासाठी कृपया कुणाचं नाव दिले, काल म्हणले होते ना ते दुसरं नाव द्या. स्वामी महाराजांनी एक माईक घ्यावं. या ठिकाणी कन्यादान करण्यासाठी मी संतोष देशमुख व गोविंद जयवंतराव कल्याणकर सहपत्नीक दोघाला अशी विनंती करतो, आपण पूजेचं ताट, पाणी, बेलपत्री या ठिकाणी सगळं घेऊन यायचं आहे आणि नवरदेव आणि नवरीचे या ठिकाणी पाय धुवायचे आहेत आणि त्यांना कन्यादानाचा संकल्प या ठिकाणी सोडून घ्यायचा आहे. गोविंदराव जयवंतराव कल्याणकर व संतोष देशमुख. सर्वांना अक्षदा मिळाला का? अक्षदा मिळाला का? लग्नाला परवानगी आहे का? वा वा वा. या ठिकाणी लग्न लागल्यानंतर ज्यांना सर्वांना जिलबीचा प्रसाद दिला जाणार आहे, असे या ठिकाणी आजचे प्रसादाचे जिलबीचे अन्नदाते श्री शिवभक्तीपरायण शिवानंद एकनाथराव कल्याणकर यांचा या ठिकाणी प्रसाद होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. शिरड नगरीमध्ये महादेव पार्वतीचं लग्न आलं ही बातमी विदर्भात कळालेली आहे, वसमत तालुक्यात कळाली आहे. नेवग्याहून माटाळकर परिवार, समस्त माटाळकर परिवार, वज्राबादे परिवार, कलगावून असे वसमत तालुक्यातून देशमुख मंडळी, करमोडी, पिंपरखेड, सावरगाव, हदगाव, आष्टी, अबाबाबाबाबाबाबा काही संख्या. आता लवकरच शिव पार्वतीचं लग्न या ठिकाणी लावणार आहे. महाराज पहिलं मंगलाष्टक म्हणल्यानंतर 2 महिला या ठिकाणी मंगलाष्टक म्हणणार आहे. पाय देऊन घ्या की कन्यादान करा, पूजा करून घ्या. पूजा दोघे थोडं बाजूला सरका. नवरीच्या कलवरी थोडं बाजूला सरका. नवरीपेक्षा कलवरीच भारी झाली आता.
हा टोपी. आलो. वेळ आणखी. हा या ठिकाणी कन्यादानाचं काम श्री संतोष संगीता देशमुख व श्री गोविंद जयवंतराव कल्याणकर हे दोन्ही दाम्पत्य अस्य श्रीवधूवर कन्यादानं करिष्यामि. हर ओम सद्धो जाताय प्रपद्यामि सद्धो जाताय भवे भवेनाति भवेद्वाय नमः. वामदेवाय नमः. ओम ज्येष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमः. ओम कालाय नमः. ओम कलविक्रमाय नमः. ओम बलाय नमः. ओम बलप्रदागाः घोरविश्वभूतगमनाय नमः. ओम सर्वमंगलमंगले शिवे सर्वहरतसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं बन्धनात् मृत्योर्मोक्षे मामृतातः. ओम मृते समृते स्वाहा. धन्यवाद. या ठिकाणी कन्यादानाचा संकल्प सुटलेला आहे. मी स्वामी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी पहिली मंगलाष्टका सुरुवात करावी. हॅलो हॅलो. हॅलो. थांबा थांबा, लग्न लागल्यानंतर हार घाला. हातात धरू द्या की, नंतर नंतर घालायचं. खुर्चीवरून इकडून बदलायचं आणि हार घालायचं. वधूवरांच्या हातामध्ये वरमाला द्या. हा या ठिकाणी शिवपार्वतीचं लग्न लागत आहे. तरी कृपया गावात आणखी जर कुणी मंडळी या ठिकाणी सोहळा बघण्यासाठी राहिले असतील तर कृपया ताबडतोब या. पहिली मंगलाष्टिका या ठिकाणी सुरुवात होत आहे. मी स्वामी महाराजांना विनंती करतो आपण लवकरात लवकर मंगलाष्टिकेला सुरुवात करावी. अक्षता पोहोचले का? सुरू करायचं. अक्षता घ्या हातात. अक्षता. शिवमंगल सावधान आरंभी गणनायका शिवसुता आचार्य श्री रेणुका घंटा करणनी धेनुकरण उभया देवेश्वकर नादिका तुम्ही मोद भरे स्मरा शुभदिनी चिंतामणी नारुका हो श्री गुरुते प्रसिद्ध उभया कुर्यात शिव मंगल दोघे समभाव ठेवून सदा
घाली शिवा राजाला लाभावा पती हा सदैव मजला पती म्हणे प्रेमळ पती मजला हवी पतिवदे रूपे तशी उज्ज्वल इच्छा पूर्ण करोत देव तुमची कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. गोकर्णा महाजन. कोण म्हणाले म्हणा. मोठे दैवता सिंगणापूर इथे सावधान समय चित्ती स्मरा शंकर आशीर्वाद यावया वधूवरा आचार्य आले घरा गाला परस्परे हसमुखे आनंद हो खरा वाद्य शुभमंगल सा हार घालून घ्या. विधी. हार घातल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हर 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 महादेव. हॅलो हॅलो जात लाडाची लेक आज सासरी. आदला बदल करा पुढचे. पुढे सरकावा व्यवस्थित समोर. हा आता महत्वाची सूचना आहे. कथा आरती झाल्यानंतर आरती जे यजमान समोर येतील त्यानंतर ज्यांनी या ठिकाणी आज जिलेबीचा प्रसाद आणलेला आहे असे शिवभक्तीपरायण शिवानंद एकनाथ कल्याणकर यांच्यातर्फे या ठिकाणी सर्व वराडी मंडळींना जिलेबी देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आपल्या या कथेमध्ये ज्यांना ज्यांना आहेर करायचं आहे अगोदर ज्यांनी कन्यादान केलेलं आहे ते व्यासपीठावर येतील. आजचे अन्नदाते जे ते व्यासपीठावर येतील, ग्रंथाचं दर्शन घेतील आणि तिथून त्यांना या ठिकाणी भगवान शिवप्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यानंतर या ठिकाणी एक छोटीशी पायली भगवान शंकराची करण्यात येणार आहे. त्या पायलीमध्ये आपल्याला प्रत्येकाला आपल्या दानाचा वाटा या ठिकाणी टाकायचा आहे. ज्यांची आणखी काही इच्छा असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन ग्रंथ अर्पण करू शकता, आपलं नाव सांगू शकता. आजची कथा या ठिकाणी संपलेल्या. उद्या कथेसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाची सूचना आहे. उद्या आपल्या कथेचा समारोप आहे. शांत बसा सर्वांनी. उद्या द्यावता योगामध्ये कुमारखंड आणि युद्धखंड बघणार आहोत. आणि उद्या अतिशय महत्त्वाचा प्रसंग म्हणजे या भारतामध्ये जे 12 स्वयंभू ज्योतिर्लिंग कसे तयार झाले त्याच्या 12 कथा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. आणि त्या 12 कथा आपण करत असताना या ठिकाणी 12 सवाशिनींनी
या ठिकाणी कार्यकर्त्याकडे नाव नोंद करायचं आहे. लक्ष देऊन ऐका. त्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य आणायचं आहे. 12 शिव